राज्यातील गेल्या काही दिवसापासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सिलेंडर बुकिंगची ऑनलाईन सेवा कोलमडली. आता जस्ट निवेदन दिलेलं आहे म्हणजे या संदर्भात. मला असं वाटतं मी वाचून घेतो आणि आपल्याला उत्तर मिळेल. मी वाचून घेतो ना. नाही बर. या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून इलेक्ट्रिक शेगडी आणि इंजेक्शन उपकरणाची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केलेली असता या वाढता मागणीचा गैरफायदा घेत काही विक्रेत्यांनी संगमताने या उपकरणाची मूळ किमतीपेक्षा कितीतरी जास्त दराने विक्री करून सर्वसामान्यांची उघडपणे लूट सुरू केलेली असणे, गॅस पुरवठा सुरळीत करण्यासोबतच विद्युत उपकरणाची किमतीवर नियंत्रण ठेवणे, जनतेला या आर्थिक पिळवणुकीतून मुक्त करण्याबाबत या विषयावरील विशेष उल्लेखची सूचनाच्या माध्यमातून आपल्या मार्फत शासनाने लक्ष वेधतो यावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करतो. किरण सर, एक मिनिट सभापती महोदय, हा जो माझा जो विषय जो भुजबळ साहेबांनी जो विषय म्हटला तो गॅसच्या कमतरतेच्या संदर्भातला, माझा जो विषय आहे ही जी आता इलेक्ट्रिक शेगडी जे नोंद घेतलेली आहे. किरण सर नाईक. धन्यवाद सभापती महोदय. सन 2000च्या दरम्यान महाराष्ट्रात उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून परवानगी दिलेल्या स्थापन झालेले जवळपास 78 वरिष्ठ महाविद्यालय अनुदान देण्याबाबतचा हा विशेष उल्लेख आहे. सन्मान्य सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये सन 2000च्या दरम्यान जवळपास 78 वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना झाली, ज्या माध्यमातून हजारो विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत आहेत. मात्र त्यावर शेकडो प्राध्यापक विनावेतन काम करत असून त्यांचे भविष्य असुरक्षित झालेले आहे. गेल्या 26 वर्षापासून हे विनावेतन या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. हे महाविद्यालय निकषपात्र आहेत. शासनाला माझी अशी या माध्यमातून विनंती आहे, ज्या पद्धतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना शासनाने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.